चेहरा जवळपास 10 वर्षापूर्वीच आम्हाला माहीत होता हा चेहरा कसा आहे। कारण एक विजयनगरमध्ये एक घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये जयभीमनगर आणि विजयनगरमध्ये एकमेकावर दगडफेक झाली होती। त्या दगडफेकीमध्ये बरेच जणांचं नुकसान झालं, पण हा जातीवादी असणारा माणूस त्यावेळेस आमदार होता आणि यांनी जयभीमनगरमधल्या लोकांना येऊन विचारलं नाही, पण विजयनगरमधल्या लोकांना जाऊन विचारलं की तुम्हाला कुठं लागलं काय। याच्यातूनच हे दिसून आलं होतं त्यावेळेसच की हा जातीवादी माणूस आहे। त्यानंतरची वाकोडे साहेबावर जे झालेली घटना हे पण हे सर्वांना म्हणजे नांदेडकरांना हे म्हणजे काय बघितलं नाही, याच्यातून लोकांनी समजून घेतलं पाहिजे, समाजानं समजून घेतलं पाहिजे की ह्या हेमंत पाटलाच्या पाठीमागी किंवा त्याच्या बँकेमध्ये हे कुठं आपण खातं खोलायचं नाही। कारण की हा जातीयवादी माणूस आहे आणि ह्या जातीवादी माणसाला शिक्षा तर झालीच पाहिजे, अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे याची आमदारकी रद्द झाली पाहिजे। आणि मी महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांना सांगितलं होतं की जशी तुम्ही यांना लोकसभेमध्ये उमेदवारी दिली नाही तसंच तुम्ही आता देखील यांनी जे दलित आणि आदिवासीवर जे शब्द बोलले, आपत्तीजनक शब्द बोलले, या शब्दाला अनुसरून तुम्ही याची आमदारकी रद्द करावी। आणि महाराष्ट्र शासनाला म्हणजे अशी विनंती आहे की हा एक आतंकवादी असल्यासारखा आहे, सामाजिक आतंकवादी असल्यासारखा आहे। कारण की जे काही गोष्टी जे बोलल्यात हे इथं, कारण इथला मराठा समाज झाला, इथला कुठलाही ओबीसी समाज झाला, दलित समाज झाला, या आदिवासी हे एकत्र भावासारखं मिळून राहतात। पण या हेमंत पाटील सारखा माणूस जातीय तेढ निर्माण करणारा आहे, त्याच्यामुळं यासुद्धा माणसावर जातीय तेढ निर्माण करणारा आतंकवादी म्हणून घोषित करा आणि या माणसाला अट्रॉसिटी अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल करून हे न्याय देण्याचं काम हे शासन आणि प्रशासन करेल, हेच मी तुमच्या पुढे अपेक्षा बाळगतो। या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने हेमंत पाटील आमदार या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने हेमंत पाटील आमदार याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे नांदेड जिल्ह्याच्या वतीने जमलेलो आहोत। याच सुश्री बहनकुमारी मायावतीजी यांच्या आदेशान्वये या नांदेडमध्ये हा निषेधाचा कार्यक्रम ते जिल्हा अध्यक्ष आमचे साहेबराव डापरे आहे, संपूर्ण टीम आहे, त्या सगळ्यांच्या वतीने, बहुजनांच्या वतीने, SC STच्या वतीने त्यांची आवाज म्हणून आज आम्ही इथे जमलेलो आहोत। आमची आजची जी खऱ्या अर्थाने मागणी आहे ती म्हणजे अर्बन नक्षलाईट, याचा अर्थ त्या हेमंत पाटलाला कळते का? आपण प्रेसच्या माध्यमातून विचारा आणि हे जर त्याला खऱ्या अर्थाने माहीत नसेल आणि महत्त्वाची मागणी अशी आहे की त्याला त्याची आमदारकी सगळ्यात पहिल्यांदा रद्द करा। SC STच्या विरोधामध्ये जाहीरपणे बोलणं, तुमच्याकडे कुठल्या गोष्टीचे पुरावे नाहीत, तुम्ही बोंडार प्रकरण, परभणी प्रकरण हा विषय तुम्ही हाताशी घेता, आमचे लोक मारलेत, खतम केलेत, मर्डर झालेत, आमच्यावर अन्याय झालेत, याचं तुम्हाला काही वाटत नाही, त्याची लाज तुम्हाला वाटत नाही, त्याबद्दल तुम्ही साधी खंतसुद्धा व्यक्त करत नाही तुमच्या पक्षाच्या वतीनं आणि सर्रास तुम्ही SC ST लोकांना अर्बन नक्षलाईट घोषित करता। तुमचं कुठं दुखतंय हे आम्हाला कळत नाही, अशातली गोष्ट नाही। तुम्ही माझ्या OBC बांधवाला मूर्ख बनवण्याचं काम करू नका। तुम्ही मुस्लिम लोकांना टार्गेट करता, तुम्ही बुद्धिस्टांना टार्गेट करता, तुम्ही आदिवासीला टार्गेट करता। याचं कारण जे तुमचे आका आहेत, जे मालक आहेत तुमचे, यांच्या आदेशावर तुम्ही काम करत आहात आम्हालाही माहीत आहे। पण खरा अर्बन नक्षलाईट तुमचे जे सत्तेत बसलेले लोक आहेत, तुम्ही 10-15 वर्ष आधी तुमच्याकडं काय होतं आणि आज तुम्ही काय आहात? अरबो खरबो रुपयाची संपत्ती तुम्ही आणली कुठून? आज शासनाच्या वतीने EDची चौकशी सुद्धा झाली पाहिजे। तुम्ही ED लावून माणसं कसा दबाव आणता, शासन प्रशासनाचा कसा गैरवापर तुम्ही आजपर्यंत केलेला आहे। सत्ता ही नेहमी राहणार नाही, पण बहुजन समाज, आदिवासी समाज या देशामध्ये नेहमी राहणार आहे, पण तुम्ही सत्तेत नेहमी राहणार नाही।
याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे आणि लाज तुम्हाला वाटली पाहिजे की तुम्ही अर्बन नक्षलाईट म्हणून आमच्या बहुजनांना घोषित करता. आहे का बरं काय